पदबंधनागर ते चिरंगार जे साहित्यवाने सपूर उजाळाचे. श्री ज्ञानराज प्रणित ज्ञानेश्वरीचा आपण विचार करत आहोत. ज्ञानेश्वरीतील प्रथम अध्यायामध्ये श्री ज्ञानोबा माऊली श्री गणपतीच्या रूपकानं मंगलाचरण करत आहेत. आरंभी या गणपतीचे शरीर म्हणजेच वेद असं सांगितलं. द्वितीय प्रामाण्य स्मृतीला असल्यामुळे स्मृती हे गणपतीचे अवयव आहे असं प्रतिपादन केलं गेलं. तद्वत व पुराणाला तिसरं प्रामाण्य असल्यामुळे पुराण हीच जणू काय त्या गणपतीच्या अवयवावर असलेले अलंकार आहेत, भूषणा आहेत असं कथन केलं गेलं. आज क्रमाक्रमानं साहित्यांचा विचार करत आहेत. या ठिकाणी जी काही पदरचना आहे त्या पदरचनेला एक नाव देतात. म्हणजे जी काही पदरचना तिला दुसरं एक कोणतेही अवयव असले तर त्या अवयवाला आच्छादित करण्याकरिता अलंकार असावे लागतात, ते वस्त्र असावे लागतं. अलंकार तर आहेतच ती शोभा दिसण्याकरिता, परंतु त्या अवयव किंवा शरीर हे चांगलं दिसावं म्हणून वस्त्र असावे लागतात. त्या वस्त्रांच्या ठिकाणी श्री ज्ञानेश्वर महाराज साहित्यांची योजना करतात. बोलतात की पदबंध नागर ते चिरंगातील अंबर जेत साहित्यवाणे सपूरा उजाळांचे. अलंकार करण्याकरिता वस्त्राची विशेषतः आवश्यकता लागतेच. म्हणून या ठिकाणी बोलतात की पहिला अन्वय पहा. नागर पदबंध ते चिरंगाथिले अंबर. अथवा पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर. सरळ ठेवलं तरी काय नाही. जेथ साहित्य उजाळाचे सपूर वाणे हा अन्वय आहे. याचा अर्थ पदबंध नागर, नागर पदबंध. पदबंध म्हणजे पदाला पदांची जी रीत असते, पदांची जी रचना राहते, ती पदांची रचना कशी सुंदर. नागर याचा अर्थ केला जातो सुंदर. सुंदर पदांची रचना हीच गणपतीचे रंगवलेला वस्त्र आहे. रंगातील अंबर. अंबर म्हणजे वस्त्र, रंगवलेला वस्त्र आहे. जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. आणि वस्त्र म्हटलं तर वस्त्राला कडेला असे पट्टे राहतात. का ते कोण राहते ना, धोत्राला काठ वगैरे असतो. काठ म्हटलं त्या काठामध्ये चमकिली एक धागा टाकला जातो. ते वस्त्र अतिशय शोभून दिसावं या हेतून. या ठिकाणी जेथ आता उजाळाचे सपूर वाणे म्हणजे अतिशय उज्ज्वल प्रकाशमान चकमक करणारे जे सपूर. सपूर म्हणजे बारीक जे काही वाण, बारीक जे वस्त्राचे तंतू आहेत, पोत म्हणतो त्याला,
जे काही बारीक वस्त्राचे तलम, ते तंतू, चमकीले तंतू आहेत, ते कोण आहे? ते सांगतात साहित्य. साहित्यशास्त्र हेच त्या वस्त्रावरील म्हणजेच अलंकार, जे काही शास्त्रातील रूपकादी अलंकार आहेत, अलंकार हेच त्या वस्त्रातील चमकणारे बारीक तंतू आहेत. अशा प्रकारे या ओवीचा सरळ अर्थ आहे. यामध्ये आता वेगळ्या विचार आहेत. पदबंध नागर, जे काही एक टीकाकार रिसबुडकर आहेत ना, त्यांनी थोडा वेगळा विचार केला. अन्य ठिकाणी काही वेगळा विचार आहे. परंतु मी पाहिलं की काही नागरी रीती जी काही सांगितलेली आहे तिथे थोडी वेगळी येते. त्यांनी असं म्हटलं की पदसंघटना रीती रंगसंस्था विशेषवत रीतिरात्मा काव्यस्य विशिष्टा पदरचना रीती ती रीती 3 प्रकारची आहे. असं जे काही काव्य प्रकाश आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे. अथवा साहित्य दर्पण मधील जे काही माझ्याकडे पुस्तक आहे त्याच्यात 7व्या प्रकाशामध्ये असं लिहिलं की पदसंघटना रीती रचना, पदाची जी काही संघटना असते, बघा पदाची जी काही आपल्याला लिहिण्याची रीती असते, ती एक विशेष संस्था आहे, एक सरळ लिहिण्याची पद्धत आहे. आणि पदरचना हीच काव्याचा आत्मा आहे. काव्याचा आत्मा म्हटलं तर पदाची रचना ही सुंदर शोभन असावी लागते. यांनी ती पदाची रचना 3 प्रकारची सांगितलेली आहे. तिथं मी अन्वेषण केलं, तिथे पदाची रचना वैदर्भी इत्यादी रीतीनं दुसरी 3 प्रकारची सांगितली. परंतु ते बोलतात की एक नागरी रीती, दुसरी माधुर्य रीती आणि तिसरी कोमल रीती, अशा 3 रीती आहेत. एक नागरी रीती म्हणजे माधुर्य व लालित्य यांनी युक्त जो पदबंध असतो तो पदबंध म्हणजेच नागरी पदबंध, ज्याच्यामध्ये माधुर्य असावं, लालित्य असावं. जी माधुर्य आणि लालित्यानं युक्त पदरचना असते तिलाच नागरी पदबंध असं म्हटलं जातं. दुसरा आहे अनुप्रास यांनी युक्त जो पदबंध असतो, ज्याच्यामध्ये हळूवार शब्दाची योजना असते, असा जो पदबंध तो माधुर्य रीती पदबंध असा म्हटलं जातो. व तिसरा कोमला रीती हा एक पदबंध आहे. या 3ही पदबंधापैकी, 3ही पदरचनापैकी ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी नागरी पदबंधाचा प्रयोग केला आहे. म्हणून पदबंध नागर, जो माधुर्य आणि लालित्य यांनी युक्त असणारा पदबंध, हाच जणू काय श्री गणपतीचं वस्त्र आहे. कारण की वस्त्राला पाहिलं तर मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आनंद होत असतो. म्हणजे लोकांच्या नयनाला आल्हाद देणारं ते वस्त्र रंगीत वस्त्र राहतं.
रंगीत वस्त्र पाहिलं तर त्या रंगीत वस्त्राला पाहून मनुष्याच्या अंतःकरणात एक आनंद प्रगट होतो. अशा प्रकारची ही पदरचना असावी लागते काव्यामध्ये. याप्रमाणेच एका ठिकाणी जी काही पद आहेत त्या पदाची म्हणजेच ते आपले श्री जे काही राजेश्वर शास्त्री आहेत त्यांनी थोडे पदाची रचना भिन्न केली. ते बोलतात की ग्राम्यम नागरम उपनागरम चेती, म्हणजे पदम त्रिविधम, ग्राम्यम, नागरम आणि उपनागर असे 3 प्रकारची पदं असतात. म्हणजे पदाची रचना 3 प्रकारची त्यांच्या मतानुसार त्यांनी तिथे त्यांच्या या चोवीखाली त्यांनी सांगितलेली आहे. ग्राम्य कशाला म्हणतात की अविदग्ध मात्र प्रयोज्य पदत्वम, ग्राम्य पदस्य लक्षण सरळ केलं जाईल. म्हणजे ज्या पदामध्ये विदग्ध म्हणजे निर्दोष, अविदग्ध म्हणजे सदोष, म्हणजे ज्या पदामध्ये काही दोष राहतात. ग्राम्य कथेचं वर्णन केलं जातं. असे जे काही पद असतात ते अविदग्ध म्हणजे दोष सहित पदप्रयोज्य पद जे काही पद आहे ते पद म्हणजे ग्राम्य पद, सरळ अर्थ त्यांनी केला. दुसरा आहे विदग्ध मात्र पद प्रयोज्य पदत्व, म्हणजे विदग्ध दोष सहित, ज्या दोष रहित निर्दोष असं जे पद राहतं ज्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा दोष राहत नाही, अशा प्रकारचे जे पदप्रयोग राहतो ते नागर पद म्हटलं जातं. आणि ज्याच्यामध्ये अविदग्ध विदग्ध साधारण पदप्रयोज्यत्व राहतं, दोष आणि निर्दोष दोघांची मिलित ग्राम्य प्रयोग आणि नागर प्रयोग, ज्याच्यामध्ये ग्राम्य विषयांचे प्रयोग व नागरी विशेष प्रयोगही ज्याच्यामध्ये असतात, अशा प्रकारच्या पदप्रयोगाची जी रचना आहे त्याला उपनागर म्हणतात. यापैकी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जी काही पदरचना केली ती नागर पदरचना आहे असं त्यांचं कथन आहे. पुन्हा सर्वार्थमती प्रकाश, कारण की इथं या ठिकाणी नागरप्रद बंध का म्हणून आपण म्हणायचं तर एक हेतू प्रकट केला. ज्या सर्वार्थमती प्रकाश रूप गणेशाच्या शरीराविषयी शास्त्रचिंतनाचं एक कारण आहे. शास्त्रचिंतन हेच एक कारण आहे आणि निर्दोष व्यवहार रूप अनुभवाचं जनक सुद्धा हे, कारण निर्दोष व्यवहार रूप जो अनुभव आहे त्या अनुभवाला उत्पन्न करणारा हा पदप्रयोग आहे. म्हणून या पदाच्या प्रयोगापासून निर्दोष असणाऱ्या अनुभवाचं प्रगटीकरण होतं, अनुभव उत्पन्न होतो, अनुभवाचं हे जनक आहे. म्हणून याला नागर पदबंध असं म्हटलं जातं. कारण की निर्दोष अनुभवाचं जनक जो पदबंध असेल तोही निर्दोषच असावा. कार्य जर निर्दोष असेल तर कारण निर्दोष सहज ठरतच. जर कार्यात काही दोष असतील तर समजा कारण हे दोषयुक्त आहे हे आपण अनुमानानं समजू शकतो. तसंच या ठिकाणी निर्दोष व्यवहारात्मक अनुभवजनकत्व या पदप्रयोगामध्ये असल्यामुळे याला नागर पदबंध असं म्हटलं जातं. म्हणजे हा नागर पदबंध निर्दोष सुंदर असणारे पदरचना हीच एक गणपतीचं रंगवलेलं
वस्त्र आहे. तर रंगातील याचा अर्थ कोणी म्हणजे चित्रविचित्र वेगवेगळ्या रंगीन रंग वेगळ्या वेगळ्या रंगाने युक्त असा अर्थ करतात. परंतु गणपतीचे जे काही वस्त्र आहेत ती वस्त्र गणपती सहस्रनामामध्ये रक्तवर्णीय वस्त्र आहेत असं कथन केलेलं आहे. म्हणजे रक्त लाल वर्णाचा वस्त्र त्याच्याकडे दृष्टी गेली तर आपल्या अंतःकरणामध्ये एक आल्हाद निर्माण होतं, त्यापासून एक आनंदाची अभिव्यक्ती होते. म्हणून गणपतीचं जे काही नागर पदबंध आहे तोच रंगवलेलं कोणत्या रंगाने युक्त लाल रंगानं युक्त वस्त्र असं आपण म्हणूया. कारण की म्हटलेलं आहे रक्तो रक्तांबर धरो रक्तमाल्य विभूषण रक्ते क्षणो रक्त करो रक्त तालोष्ठ पल्लव. म्हणजे गणपतीचं वर्णन करत असताना म्हटलं रक्तो जो लाल वर्णाचा आहे स्वतःही रक्तवर्णीय आहे. पुन्हा रक्तांबर धरो ज्यानं रक्त लाल वर्णाचं वस्त्र धारण केलेलं आहे. रक्त अंबर रक्त वस्त्र लाल वस्त्र धारण करणारा असा हा गणेश आहे. रक्तमाल्य विभूषण या गणपतीच्या माळा कशा आहेत? लालच आहेत. त्याचे अलंकारही लाल आहेत. रक्ते क्षणो ईक्षण म्हणजे नेत्र हे कसे आहेत? रक्ते ईक्षण यस्य सह रक्ते क्षण लाल नेत्रवाला हा गणपती आहे. तसंच रक्त करो हातही लाल रक्त तालवष्ठ पल्लव त्याची टाळू ओठ हे सगळे लालच लाल आहेत. या प्रकारे गणेश श्री गणपतीचं सहस्रनामामध्ये वर्णन केलं गेलेलं आहे. म्हणजे आणि रक्तवस्त्र हे लोकांना आनंद देतं हे तर स्वतः सिद्धच आहे. म्हणून नागर पदबंध हा लोकांना मनुष्य पाठकांना आनंद देतो. रक्तवस्त्र जसा आनंद देतं तसंच नागर पदबंध सुद्धा मनुष्यांच्या अंतःकरणात आल्हाद आनंदाची निर्मिती करतं. म्हणून श्री ज्ञानराजांनी नागर पदबंधाची श्री गणपतीच्या वस्त्राच्या ठिकाणी योजना केलेली आहे. तद्वत पुढे बोलतात की ती वस्त्र किती धारण केली? एक का दोन? तर दोन वस्त्र तर असणारच. एक उत्तरीय वस्त्र आणि दुसरं अधोवस्त्र. अधोवस्त्र व उत्तरीय वस्त्र असंही एका मंत्रानं वर्णन केलं. ते दोन्ही वस्त्र लालच आहेत. रक्तवस्त्रद्वयं देवी दिव्यं कांचन संभ्रमं सर्वप्रदग्रहानेदं लंबोदर हरात्मज. म्हणजे वस्त्र कसे येतं? रक्तवस्त्रद्वयं दोन लाल वस्त्र आहेत. अधोवस्त्र व उत्तरीय वस्त्र दिव्य आहे आणि सुवर्णाप्रमाणे एकदम चकमक चकमक त्याची छटा पसरते असं वस्त्र आहे. असं सर्व प्रदग्रहानेदम लंबोदर हरात्मज. या प्रकारे इथे दोन वस्त्राचं कथन केलं आणि या वस्त्रावरती जे काही अलंकार आहे म्हणजे आपण पाहिलं की साहित्यवाणे सपूर उजाळाचे असे जे काही रक्त वस्त्र आहेत त्या ठिकाणी साहित्य म्हणजे अलंकार शास्त्र. अलंकार हेच जणू त्या वस्त्रावर असणारे एक पोत आहेत. पोत म्हणजे बारीक तंतू राहतात. पूर्वी पहायचं पहा ते गमच्या यायचा त्याचा चकमक दिसणारा तो त्याच्यामध्ये बारीक पोत लावलेले असत एकदम छोटे आणि कसे उजाळाचे.
ते प्रकाशमान चकमक करणारे पोत श्री गणेशाच्या वस्त्रामध्ये हे पोत होते. हेच पोत म्हणजेच साहित्यशास्त्र. साहित्य अलंकार, हे अलंकार अधिक शोभून दिसतात, अधिक आनंद देतात. ते आनंद देणारे अलंकार हेच गणपतीच्या वस्त्रावरील बारीक तंतू आहेत, पोत आहेत. अशी एक रचना या ओवीमध्ये केली गेली. तत्पश्चात पूर्व ओवीमध्ये जे काही साहित्य शब्दाचं कथन केलं, साहित्य शब्दाचं कथन केलं, त्याचाच विस्तार आता सप्तम ओवीमध्ये करतात. पहा, देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋण झुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. त्याची कोणती भक्ती आहे बरं? नाही, ह्रस्व एक दीर्घ आहे. अच्छा, त्याची तिथे दीर्घ आहे, अन्य ठिकाणी सर्व रस आहे. त्याची. आता याचा अर्थ कसा आहे पहा. देखा जे सकौतुका काव्य नाटका निर्धारिता त्याची क्षुद्र घंटिका अर्थध्वनी ऋण झुणती. अनवय. अर्थ देखा, हे पहा, हे मध्यम पुरुषाचं बहुवचन. पहा, सगळेच पहा. पहा जे सकौतुका काव्य नाटका निराधारिता, जे आता जे जी सकौतुक करतात, कौतुकेन सहवर्तते ते सकौतुक. आश्चर्य, कौतुकयुक्त, आश्चर्यानं युक्त काव्य नाटका निर्धारिता. जी आश्चर्यानं युक्त काव्य नाटका आहेत त्यांचं निर्धारण केलं असता, म्हणजे त्यांचा विचार केला असता, आपण आश्चर्ययुक्त असणारे, कौतुकयुक्त असणारे जे काही काव्य आणि नाटक आहेत यांचा आपण विचार केला तर होतं काय? बोलतात त्याची क्षुद्र घंटिका अर्थध्वनी प्रणझनती. त्याची अर्थात त्याच याचा वेगळा वेगळा आपण इथे अर्थ करतात. तीच है ना, काय आहेत? त्याची म्हणजे एक, त्याची म्हणजे त्याची एक षष्टी विभक्ती एक आहे, आणि दुसरा त्याची म्हणजे तीच काव्यवर नाटक. ह्रस्व जर ची ठेवला तर तोच तीच काव्य आणि नाटक असा अर्थ होतो. तीच काव्य आणि नाटक. क्षुद्र घंटिका कोण आहे? ती काव्य आणि नाटक त्यांचा विचार केला तर काय होतं? आश्रय होईल. जे सकौतुका काव्य नाटका त्याची क्षुद्र घंटिका, असं चांगलं वाटतं. म्हणजे जी काही कौतुकयुक्त काव्य आणि नाटकं आहेत तीच खरं क्षुद्र घंटिका आहेत. क्षुद्र छोटे छोटे घुंगरू आहेत.
निर्धारिता, त्याचा जर आपण विचार केला तर काय होतं, ते काय करतात, अर्थध्वनी ऋणझुणती, त्यांचा जर आपण आलोडन केलं, विचार केला काव्य आणि नाटकांचा, तर निर्धारिता म्हणजे निर्धार केला, विचार केला असता, निर्धारिता हे सप्तमी एकवचन आहे, त्यांचा निर्धारण विचार केला असता बहुवचनही चालेल पण सप्तमीच आहे. काव्य आणि नाटकांचा जर विचार केला असता काय होतं, क्षुद्र घंटिका, अर्थध्वनी, तिने अर्थध्वनी ऋणझुणती, त्याच्यातून अर्थरूप आवाज आपल्याला ऋण झुणत आहे असं वाटतं. त्याच्यातून अर्थरूपी मधुर आवाज निघतो, ती मधुर आवाज करतात, म्हणून अर्थध्वनी रूपी आपल्याला मधुर आवाज ऐकायला येतो. काय आता या ठिकाणी जी काव्य नाटक आहेत त्यांची योजना कशा ठिकाणी केली, आता अन्वयामध्ये लक्ष द्या. देखा जे सकौतुका काव्य नाटका त्याची क्षुद्र घंटिका ते निर्धारिता अर्थध्वनी ऋणझुणती. इथे यत्तदोर नित्य संबंध या न्यायाने जे पद आलं तर ते असं करावं, हे ना, जे ते काय होणार, जी कौतुकयुक्त काव्य आणि नाटक आहेत त्याची क्षुद्र घंटिका, तीच लहान घुंगरू आहेत, पैंजण आहेत, पैंजणाला घुंगरू असतात ना, ती लहान पैंजण आहेत, आणि त्यांचा विचार केला असता म्हणजे ते निर्धारिता, आता जे झालं तर ते घ्यावं लागेल, ते निर्धारिता, त्या काव्य नाटकांचा विचार केला असताना अर्थध्वनी ऋणझुणती, जी काय अर्थरूपी आवाज आहे त्याच्यातून असा वाजतो, अर्थध्वनी निघतो. जसं आपण कोणाच्या पायामध्ये जर पैंजण असतील, त्याला निर्धारण केलं म्हणजे थोडं हलवलं, त्याचं आलोडन केलं, हलवलं तर काय होतं, ऋणझुण ऋणझुण ऋणझुण, त्याच्यातून ध्वनी निघते की नाही, मधुर आवाज निघतो. या प्रकारेच या काव्य आणि नाटकाचा विचार केला तर ध्वनी निघते, अर्थरूपी ध्वनी बाहेर पडते. म्हणून त्याची जर या अनुसार आपण अर्थ घेतला तर त्याची हसवत चांगलं वाटतं, है ना. ची षष्टी नाही जमत ना, त्याची तीच असा अर्थ नाही. पुढे त्याची म्हणे गणपतीची. आता काय, जे सकौतुक काव्य आणि नाटक आहेत पण त्याची क्षुद्र घंटिका, ते गणपतीचे, ते मध्ये आणखी टाकावं लागणार, डबल ते टाकावं लागू शकतं. ते गणपतीची छोटे छोटे काय आहेत म्हणजे घुंगरू आहेत, गणपतीचे घुंगरू आहेत असं होतात. आणि पुन्हा ते निर्धारिता, त्याचा विचार केला असता अर्थध्वनी ऋणझुणती, अर्थध्वनी निघते म्हणजे डबल ती घ्यावं लागतं. पण त्याची तेच आपल्याला शब्दामध्येच जे काही मागे आपण जसं पाहत होतो, काय हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश, तेची देणे की नाही, तसंच त्याचप्रमाणे आपला ज्या ग्रंथकाराची रीती आहे लिहिण्याची तीच रीती आपण वापरली तर बरं आहे. अगोदर रीती वापरली तेची आणि इथे आपण तशी रीती नाही वापरली तर थोडं वेगळीकता येते. तीच रीती, एक जी रीती सांगितली तीच रीती आपण वापरायला पाहिजे. पुढे बोलतात की काव्याचं जर काव्य आणि नाटक एक नाही, काव्य आणि नाटक ही दोन गोष्टी आहेत. काव्याची वेगळी वेगळी शास्त्रामध्ये आपल्याला लक्षणं दिसतात.
काव्य प्रकाशामध्ये एक लक्षण केलेलं आहे, वाक्यम रसात्मकम काव्यम. जे रसरूप वाक्य आहे त्याला काव्य म्हणतात. म्हणजे ज्याच्यामध्ये रस, हास्य, शृंगार, शांत इत्यादीचे काही अद्भुत, वीर इत्यादी रस ज्याच्यात आहेत त्यास म्हटलं जातं काव्य. कारण की काव्याच्या लक्षणं वेगळ्या वेगळ्या ग्रंथकारांनी केलेली आहेत. सरळ सरळ आपण त्याचा जास्त विचार न करता बस अर्थ सांगूया. ते काय बोलतात, निर्दोष लक्षणवती सरीती गुणभूषणां सालंकार रसानेक वृत्तिर्वा काव्य नाम भाग चंद्रलोक. याच्यामध्ये सांगितलं की दोषरहित लक्षणवान जी शब्दाची रीती आहे, गुणाने अलंकृत अशी अलंकारासहित अनेक रस रूपी जी शब्द रचना, त्याच वाणीला काव्य असं नाव दिलं जातं. सगळेच एकत्र त्यांनी एकत्रित घेतले. एक सरस्वती कंठभरणकार बोलतात, दोषरहित गुणवान काव्य आहे. आणि ते अलंकारांनी, जे काही अलंकार आहेत त्या अलंकाराने अलंकृत रसांनी युक्त कवी अशा प्रकारचं एक काव्य आहे. कसं काव्य असतं, दोषरहित गुणवान, अलंकारांनी युक्त आणि रसांनी युक्त. अलंकार रसांनी युक्त दोषरहित गुणवान काव्य करून कवी कीर्ती आणि प्रीती या लोकांमध्ये प्राप्त करतो. म्हणजे हे काव्य कंठभरणकारांनी काव्याचं लक्षण दिलं. तद्वत काव्य प्रकाश याच्यामध्ये सुद्धा कदा दोषौ शब्दार्थौ सगुणावनलंकृते पुनः क्वापी असं लिहिलंय. म्हणजे दोषरहित शब्द और अर्थ, गुणयुक्त आणि अलंकारवान याला काव्य म्हणतात. रस त्याच्यातलं आहे नाही का त्याने. असंच दोषरहित गुणयुक्त अलंकारयुक्त जे शब्द आणि अर्थ आहेत त्यालाच काव्य म्हणतात. हेमचंद्रजी बोलतात. एक 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 याच प्रकारे शब्द केलेले आहेत. जगन्नाथ पंडित म्हणतात, रमणीय अर्थाचं प्रतिपादन करणारं जे असतं त्याला म्हणतात काव्य. रमणीय अर्थ प्रतिपादका शब्द हा काव्य. या प्रकारे काव्याची व्याख्या यांनी प्रतिपादित केलेली आहे. म्हणजे हे काव्य अशा प्रकारचं राहतं. परंतु जितकी काव्य असतील ती काव्य तेव्हाच श्रेष्ठ होतात. ज्ञानोबरायांचं कथन आहे काव्याची, कारण की जितकी काव्य असतील त्या काव्यामध्ये काव्य असं असावं. काव्याची रीत ज्ञानोबरायांनी प्रगट करून दाखवली. ते बोलतात, वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. वाणीला कवित्व असावं. वाचे कवित्व बरवे, वाणीमध्ये कवित्व चांगलं आहे. काव्य असावं, परंतु काव्य असलं तरी सुद्धा त्या काव्यामध्ये रस असावेत. जर काव्यात रस नसतील तर मनुष्य रममाण होणार नाही. त्याच्यात रममाण होण्याकरिता काव्यामध्ये रसाची आवश्यकता असते. कवित्वी रसिकत्व, कवित्वामध्ये सुद्धा रसिकत्व असावे. आणि रसिकत्व असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये परतत्व स्पर्शू जैसा, परतत्वाचा स्पर्श करणारं काव्य असावं. म्हणजे परमात्म तत्वाचा त्यामधून बोधही व्हावा अशा प्रकारचं काव्य शोभन असतं. अन्य काव्य ही सामान्य असू शकतील, परंतु ते काव्य उत्तम ठरतं
ज्याच्यामध्ये परमात्म तत्वाचं प्रतिपादन केलेलं असतं. ते काव्य खरं उत्तम काव्य होय हे ज्ञानोबरायांच्या सांगण्याचे कथन आहे, सांगतात. त्याचप्रमाणे दुसरी आहेत नाटक. नाटक हे सुद्धा काव्यच असतं. दोन प्रकारची काव्य आहेत, एक दृश्य काव्य आणि दुसरं श्राव्य काव्य. दृश्य काव्य आणि श्राव्य काव्य, श्रोतव्य काव्य. मनुष्य जी काही ऐकतात कविता, श्रवण करण्यायोग्य जे काव्य असतं त्याला म्हणतात श्राव्य काव्य, आणि नाटकं असतात ही पाहण्यायोग्य असतात म्हणून नाटक ही दृश्य काव्य आहे. नाटक म्हटलं तर नाटक कसं असावं त्या नाटकाचं थोडस वर्णन केलेलं आहे की प्रख्यात प्रसिद्ध वस्तुविषयक नाटक असावं. काव्य हे, नाट्य काव्य हे प्रसिद्ध वस्तुविषयक असतं. दुसरं, त्याचा नायक धीर आणि उदात्त असावा. त्या जर काव्य प्रसिद्ध व्हायचं असेल तर त्याच्यातला जो काही नायक राहतो मुख्य, तो धीर असावा, गंभीर असावा, उदात्त उदार असावा. अशा प्रकारचा नायक आपल्या काव्याचा करावा. आता रामायण आहे, रामायण हे काव्य आहे की नाही? रामायण काव्य आहे. महर्षी महर्षी वाल्मिकीजींनी रामायण रचलं. त्या काव्याचा नायक कोण आहे? प्रभू रामचंद्र. हे नायक आहेत की नाही? धीर आहे, उदात्त आहे, गंभीर आहे. अशा प्रकारचा काव्याचा नायक श्रेष्ठ असावा लागतो. तद्वत त्याच्यामध्ये राजर्षी वंशाचं चरित्र इत्यादी कसावं, काही संबंध असावा. त्याचप्रमाणे अथवा दिव्य श्रेष्ठ आश्रयानं युक्त असं ते काव्य असावं. म्हणजे त्याच्यात काही श्रेष्ठ व्यक्ती असावीत ना, नाहीतर कोणाचंही काव्य लिहित बसते. लिहिलं कोणी 8 दिवसांनी त्याला कोणी पाळण्याचं झालं, जन्मभर घातलं कोणी वाच्या, असं काव्य नसावं. काव्यामध्ये अशा व्यक्ती असाव्यात, ते काव्य प्रसिद्ध राहतं, ते काव्य चांगलं ठरतं. पुन्हा अशांना युक्त असावंच. वृद्धी, विलास इत्यादी गुणांनी युक्त असावं, ऐश्वर्याने युक्त असावं. नाना विभूतीही अनेक प्रकारच्या विभूतींनी काव्ययुक्त असावं. त्याच्यामध्ये शृंगार, वीर यापैकी कोणत्या तरी प्रधान रसानं युक्त असावं. प्रधान रस, शृंगार, वीर हे प्रधान रस आहे. म्हणजे मनुष्य शृंगारामध्ये एक रमतो आणि वीरतेमध्ये एक रमतो. लौक या रसांनी काव्य युक्त असलं पाहिजे. नाट्य अलंकार अनेक असावेत, त्याने युक्त असावं. आणि याच्यामध्ये भाषा अनेक प्रकारच्या भाषांनी युक्त पात्राचं संचयन केलं पाहिजे. म्हणजे जे काही पात्र असणार त्यांना अनेक प्रकारचे अभिनय करता आले पाहिजेत, अनेक प्रकारच्या भाषा बोलता आल्या पाहिजेत. अशा प्रकारचे एक विशेष हे नाटक राहतं. पुन्हा याच्यामध्ये रसभाव उज्ज्वल असावेत. सुख दुःख उत्पत्ती करणारं एखादं राजांचं चरित्र असावं, चरित्राधिक असावेत. सुख दुःख यांच्या संबंधित चरित्र या प्रकारे किंचित कथा ग्रहण करून जे वस्तूंचं जे प्रतिपादन केलं जातं अशा प्रकारचं विशिष्ट काव्य लागतं. हे काव्य हे असं काव्य असावं, म्हणजे असं नाटक असावं. नाटकाची रीत, नाटकात्मक काव्याची रीत अशी सांगितली गेलेली आहे.
या ठिकाणी पूर्वीच काव्यामध्ये पुराण इत्यादी आलेली आहेत, काव्यात्मकच आहेत पुराणादी सुद्धा, परंतु पुराणादी ही अध्यात्म स्पर्शानं युक्त आहे, त्याच्यामध्ये अध्यात्म स्पर्श आहे. आणि या काव्यामध्ये केवळ अध्यात्म परमात्म स्पर्श ज्याच्यामध्ये नाही अशी ही पृथक काव्ये केलेली आहेत. म्हणजे ज्याच्यामध्ये परमात्म्याचं प्रतिपादन नाही ही काव्य आणि नाटकं या ठिकाणी ग्रहण करावी. ज्याच्यात अध्यात्माचा स्पर्श आहे ती नाटकं ग्रहण इथे न करावेत, ती पुराणामध्ये गेली. आणि ही जी काही ज्ञानेश्वर महाराजांची लिहिण्याची जी काही हातोटी आहे ती एकदम सुंदर रीतीनं, त्यांची लिहिण्याची पद्धत ही फार विशेष रीतीनं आहे. एकदम मार्मिकपणानं लिहितात की पहिले जी काही पुराणं होती, पुराणही अलंकार आहेत आणि साहित्य म्हणजेच हे काही काव्य आणि नाटकं हे सुद्धा अलंकार आहेत. परंतु अलंकार दोन प्रकारचे, वरचे अलंकार आणि खालचे अलंकार. जी काही पुराण आहेत, काव्य आहेत, म्हणून ती पुराण ही वरच्या अलंकाराच्या ठिकाणी पुराणांची योजना केली, कारण की त्याच्यात परमात्म्याचा स्पर्श आहे. आणि ज्याच्यात परमात्मा संबंध नाही ही काव्य नाटकं निकृष्ट आहेत, परंतु लोकांना आनंद देतात, लोकांची मन खेचवतात, मधुर वाटतात, है की नाही काव्य आणि नाटकं पाहिली तर. तशीच म्हणजे जर पायातले घुंगरू वाजले तर मनुष्याची कान एकदम टवकारून वेधली जातात. तसंच या ठिकाणी साहित्य जर असेल तर ती वाचल्यानंतर मनुष्याची अंतःकरण खेचली जातात. म्हणून श्री ज्ञानोबरायांनी जी काही गणपतीचे पैंजण आहेत त्या पैंजणाच्या ठिकाणी काव्य आणि नाटकाची योजना केलेली आहे. आता हे जे काही घुंगरू आहेत ना, या घुंगराविषयी सगळ्यांचा थोडा थोडा मतभेद आहे. असो, कोणी काय म्हणतं जे काही उत्तरीय वस्त्र आहे हे वस्त्र आहे, पूर्वी लावत होती काय पता नाही, उत्तरीय वस्त्राला असणारे जे काही घुंगरू आहेत लावणारे कपड्याला, ते या ठिकाणचे क्षुद्र घंटिका रूपाने त्याचे ग्रहण केलेले आहे. कोणी काय म्हणतात जे काही कंबरपट्टा असतो ना, कंबरपट्टा, कमरेला सुद्धा असा खोटचा खोसतात, ते काय म्हणतात कंबरपट्टीला, तिथे सुद्धा घुंगरू असतात, लावतात पहा. हा आता तेच ना, कमर पट्टा राहतो खऱ्या, कमरेला लावतात पहा. म्हणजे जाऊया तुमच्या कंबर पट्ट्याला असेल कशाला असेल, जी काही घुंगर आहे बिल्ला असा चिटकवते लावतात. म्हणजे काय घुंगर आहेत ती घुंगर कोणी घेतात, काहींची पैंजणाची योजना आहे. असो, ज्या ठिकाणी योजना करावी त्या ठिकाणी करावी, परंतु लहान घुंगर हे ज्ञानोबरायांनी काव्य आणि नाटक घेतलीत एवढं लक्षात ठेवा. आणि याच्यापासून जी काही अर्थध्वनी होते यांचा विचार केला, अर्थध्वनी, कारण की काव्याचा आत्मा ध्वनी आहे असे कथन केलं जातं. कारण की त्याच्यातून हे थोडं व्यंग्य निघलं पाहिजे. काव्य एक शब्दाचा प्रयोग केला व्यंग्यात्मक काव्य राहतं, त्याच्यातून व्यंजनावृत्ती काव्यामध्ये विशेष रीतीनं मानली जाते, व्यंजनावृत्ती. म्हणून काव्य 3 प्रकारचं म्हटलं जातं, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. जे ध्वनी काव्य म्हणजे व्यंग्य काव्य, जे काही ना काही अर्थाचं व्यंजन करतं ते उत्तम काव्य म्हटलं जातं. म्हणजे ज्या पदातील सरळ असणाऱ्या सांकेतिक जी काही वाच्यार्थाहून गर्भित अर्थाचे विशेष महत्व राहतं. आपण वाच्यार्थ एक, परंतु विशेष महत्व कोणाचं
त्यापासून दुसऱ्या अर्थाचं. गर्भित दुसऱ्या अर्थाचं महत्व राहतं. बोलतो शब्द वेगळा पण त्याच्यातून गर्भित अर्थ निघतो वेगळा. व्यंजना वेगळी होते. हे उत्तम काव्य आहे. मध्यम काव्य म्हणजे जेथे वाच्यार्थ आणि व्यंग्यार्थ हे दोन्ही समानच असतात. वाच्यार्थालाही तितकंच महत्व आणि व्यंग्यार्थालाही तितकंच महत्व. पहिल्या उत्तम काव्यात व्यंग्यार्थाला जास्त महत्व. वाच्यार्थापेक्षा व्यंग्यार्थाला जिथे जास्त महत्व राहतं ते उत्तम काव्य राहतं. आणि दुसऱ्यामध्ये व्यंग्यार्थाला आणि वाच्यार्थाला समान महत्व असतं. हे मध्यम काव्य आहे. म्हणजे गुणीभूत व्यंग्य काव्याला म्हणतात. तिसरं आहे चित्रकाव्य, ज्यात ध्वनी अथवा व्यंग्यार्थ नसतोच. व्यंग्यार्थ ज्याच्यात नसतो, बस शब्दाच्या सौंदर्याकडे, शब्दाच्या विचित्रतेकडे जास्त ध्यान खेचवलं जातं. म्हणजे शब्दाची विचित्रता जास्त असते, त्याच्यात व्यंग्यार्थ काहीच राहत नाही. शब्द वेगळे वेगळे प्रकारचे प्रयुक्त केले जातात. अशा काव्याला विचित्र काव्य म्हटलं जातं. हे कनिष्ठ काव्य आहे. असं ही जी काही काव्य आहे, या काव्यांची रचना श्री ज्ञानराज नावदेने घुंगरू जो काही छोटे पैंजण आहेत या पैंजणाच्या ठिकाणी योजना केलेली आहे. अशी आपण शब्दरचना पाहिली. तदनंतर पुढची जी काही ओवी आहे, नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली, याचा विचार आपण उद्या करूया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय